अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यामध्ये सध्या निसर्गानं अक्षरशः धुक्याची चादर पांघरली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे इथलं वातावरण अधिकच आल्हाददायक झालंय। प्रसिद्ध स्कायवॉक परिसर संपूर्णपणे दाट धुक्यानं हरवून गेलाय, तर काही अंतरावरील दृश्यही दिसेनासं झालंय। या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं चिखलदऱ्याकडे आकर्षित होत आहेत। धुक्यानं वेढलेल्या स्कायवॉकवर फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। पाऊस, धुकं आणि हिरवाईचा संगम अनुभवण्यासाठी पर्यटक उत्साहानं भटकंती करताना दिसतायत। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याचे हे मनमोहक रूप पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतंय। विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरामध्ये जगातील तिसरा आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा स्कायवॉक तयार होतोय। सध्या मी चिखलदऱ्यातील स्कायवॉकच्याच पॉइंटवरती आहे आणि हा संपूर्ण स्कायवॉक जो बघितला तर हा पूर्ण धुक्यामध्ये हरवत गेलेला आहे। सध्या या स्कायवॉकचं कामकाज हे अंतिम टप्प्यात जरी असलं तरी धुक्यांमुळे अनेक कामकाज या ठिकाणी करता येत नसल्यामुळे सध्या थांबलेलं आहे आणि अनेक पर्यटक स्कायवॉकचं आकर्षण असल्यामुळे या ठिकाणी दाखल होत आहेत। माझ्यासोबत काही पर्यटक आहेत। काय सांगाल? पावसाच्या सरी कोसळत आहेत, धुकं पसरलेलं आहे आणि स्कायवॉक दिसत नाही, धुक्यात पूर्ण हरवलाय। बिलकुल माझं बोलणं तर असं आहे, हा दर पावसाळ्याला 2 दिवस मात्र वर्षातले 2 दिवस काढून सर्वांनी इथे यायलाच हवं आणि थोडंसं नॅचरल असं बघायला पाहिजे। किती मस्त वाटतंय बघा तुम्ही, बघा इथनं जायचं मन बिलकुलच नाही होणार, पूर्ण दिवस निघून जाईल पण असं मन होतं की घरी जायला पाहिजे म्हणून इथं। नक्कीच आणखी काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगताय? आल्हाददायक वातावरण आहे चिखलदऱ्याचं। आम्ही उत्सुक आहोत खूप ह्या आपला जो मिरर ब्रिज आहे याच्यासाठी, पण याच्या सध्या काम चालू आहे म्हणलं, एखादा वर्ष लागेल म्हणजे याला ओपन व्हायला। आम्ही त्याच्यासाठी आलो होतो। काय वाटतं, धुक्यात हरवलाय? नाही, धोक्यात नाही हरवलाय। चिखलदराचा स्कायवॉक जो दिसतोय पूर्ण धुकं पसरलेलं आहे। दुःख पसरलेलं आहे, तिकडे तिकडे काही दिसत नाही, समोरून गाडी येते ते नाही दिसत। सध्या चिखलदऱ्याचं वातावरण जर बघितलं तर खूप आल्हाददायक झालेलं आहे। पावसाच्या सरी कोसळत आहे आणि रस्त्यावरून गाड्यांना देखील वाट काढण्यासाठी आपल्या लाईट लावूनच वाहने पुढे न्यावी लागतात। छगन जाधव, पुढारी न्यूज, चिखलदरा, अमरावती।